जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदा गण्या आणि रम्या दोघेनं रस्त्याने फिरत असताना त्यांना 1,000 रुपयाची नोट सापडली. रम्या, चल गण्या, आपण 50-50 वाटून घेऊया. गण्या, मग बाकीच्या 900 रुपयाचं काय करायचं? एकदा पप्पू आणि रम्या रात्रीचे फिरत होते. रम्या, अरे गण्या, किती वाजले असतील रे? पप्पू एक दगड उचलतो आणि समोरच्या घरात मारतो. त्या घरातून एक बाहेर आली आणि बोली, नालायकांनो, आता तरी झोपा, रात्रीच्या 12:30 वाजल्यात, समजत नाही का? भूत एक, तू कसा मेलास? भूत दोन, थंडीने कुडकुडून मेलो. आणि तू? भूत एक, काय सांगू यार, बायकोवर संशय होता, सगळं घर शोधलो, कोणी नव्हतं, लाजनं मेलो बघ. भूत, अरे साल्या, फ्रीज तरी उघडायचा, दोघं वाचलो असतो. गुरुजी, एक दिवस असा येईल पृथ्वीवर पाणी नसेल, सगळे जीव जंतू नष्ट होऊन जातील. झंप्या, मग गुरुजी त्या दिवशी शाळेत येऊ की नको तेवढं फक्त सांगा. एका झाडावर 5 पक्षी बसलेले असतात. तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो. एका पक्षाला गोळी लागते आणि तो खाली कोसळतो. गोळीबाराने घाबरून 3 पक्षी उडून जातात. एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो. का? अंगात मस्ती, दुसरं काय? एका मुलीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज सेंड केला, आपलं लग्न होऊ शकत नाही कारण माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरलं आहे. मुलगा मेसेज वाचून खूप दुःखी होतो आणि रडायला लागतो. 2 मिनिटानंतर मेसेज येतो आणि म्हणते, सॉरी, चुकून तुम्हाला सेंड झाला. लहान मुलाने त्याच्या ब्रेकअपवर म्हटलेले एक सुंदर रोमॅन्टिक वाक्य, मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला गो, पण ताय तलू, मम्मी मला दल्लो बदाम खायला देते, म्हणून तुझी आठवण पुन्हा पुन्हा येते. एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो. हत्ती येतो पाहून उंदराला विचारतो, अरे तू इतका का खुश आहेस, किती जोशात नाचतोयस? उंदीर म्हणतो, मित्रा, तुला नाही कळणार ते, माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण वाघ होतो. गणपतराव, काय हो वसंतराव, तुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली? वसंतराव, कारागृहामध्ये, तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना. गणपतराव, असं होय, सरकारनं कैद्यांची शिक्षा आणखीन कडक करायची ठरवली तर. एक कुत्रा मांजरीच्या प्रेमात पडला, पण त्याच्या पालकांनी लग्नाला साफ नकार दिला. कारण काय असावं? त्यांनी भन्नाट कारण दिलं, पोरीला मिशा आहेत. एका मुलाचे नाव पाणी असते. तो ज्या ज्या मुलींना प्रपोज करतो त्या त्याला हो म्हणतात. कोणी त्याला नाही म्हणून शकत नाही. का? कारण पाण्याला कधी नाही म्हणू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर बायका काय म्हणतात? विचार करा. नाही येत, वडा मला पाव, वडा मला पाव. एक सिंहाने जर 3 वेळा डरकाळी फोडली तर त्यानंतर काय होईल? तुम्हाला माहित आहे? आठवा आठवा. अरे सिंपल आहे. टॉम जेरी चालू होईल. झंप्याची आई, झंप्याची आई. 20 वर्ष मला एकही मुलगा नाही झाला. मीडियावाले, मग तुम्ही काय केले? झंप्याचे, मग 21व्या वर्षी माझ्या वडिलांनी माझे लग्न लावून दिले आणि मग झंप्या झाला. एक तरुण मुलगी दुकानात ड्रेस खरेदी करण्यासाठी गेली. मुलगी, दुकानदार, या ड्रेसची किंमत काय आहे? दुकानदार, 5 किस. मुलगी, दुसरा ड्रेस दाखवा. मुलगी, आणि या ड्रेसची? दुकानदार, 10 किस. मुलगी, दोन्ही ड्रेस पॅक करा, बिल माझे आजोबा देतील. ज्या साऊथ इंडियन फिल्ममध्ये हिरो फुल मार खाऊन जेव्हा 5 मिनिटासाठी कोमात गेलेला असतो, तेव्हा त्या हिरोच्या बहिणीचा एक डायलॉग अगदी फिक्स असतो, भैया भैया उठो भैया, मारो उसे छोडना मत. रात्रीचे 2:30 वाजले असतात. बायको नवऱ्याला गदा गदा हलवून झोपेतून जाग करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा, काय झालं, काय झालं? बायको, काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात, आधी गोळी घ्या आणि मग झोपा. मुलगा, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय. मुलीचा बाप चिडून, मूर्खा, तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही. मुलगा, अरे बापरे, इतकी शेंबडी आहे तर राहू द्या मग. डॉक्टर, काय हो, तुमचे पुढचे 3 दात कसे पडले? गंपू,
काय सांगू, माझी बायको चपात्या खूप कडक बनवते हो. डॉक्टर: मग तिला स्पष्ट सांगायचं ना मी खाणार नाही म्हणून. गंपू: हो तेच तर केलं, म्हणूनच ना हे झालं. आत्महत्याचे दोन मार्ग. झटपट आत्महत्या: एक मोठा दोर घ्या, गळ्यात अडकवा आणि छताला लटका. रमत गमत आत्महत्या म्हणजे एक मंगळसूत्र घ्या आणि ते त्या मुलीच्या गळ्यात अडकवा. कविता वाचन सुरू होते. एका कवीने कविता सादर करण्यासाठी तोंड उघडले की त्याची कवळी बाहेर यायची असे अनेकदा झाले. शेवटी न राहून एक श्रोता उत्तरला: हो कविराज, आता कविता सुरू करणार की फक्त कॅसेट बदलत राहणार? मुलगा आईला: आई, मला रात्री झोप येत नाही ग. मला प्रेम तर झाले नसेल ना ग? आई: मेल्या दुपारी 3 तास झोपतोस, ते बंद कर म्हणे प्रेम झाले. येणारा आहे मुलगा कोकणात मुलगी बघायला जातो आणि तो मुलीला प्रश्न विचारतो: इंग्लिश जमते का? मुलगी: हो, पण सोडा असेल तरच. आज मी आंघोळ करत होतो आणि परत तिचा फोन आला. मी कालच्या अनुभवासाठी तिला आंघोळीला बोलवलं, तरीही ती माझ्यावर रागवली. फोन ठेवून तिला. अगदी विचित्रच ना. हॉटेलमध्ये मुलगा: प्रिया, आय लव्ह यू. मुलगी: नाही, माझे तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. मुलगा: हे बघ, विचार करून सांगा, आपण हॉटेलमध्ये आहोत. मुलगी: नाही म्हणजे नाही. मुलगा वेटरकडून 2 वेगवेगळी मुलं मागवतो. 2 बिले पाहून मुलगी गोड हसून बोलते: मस्करी केली रे. आय लव्ह यू. गंपूने पिंकीला आय लव्ह यू म्हटलं. पिंकीने त्याला एक थप्पड मारली आणि विचारलं: काय बोललास? गंपू: जर ऐकूच येत नाही तर थप्पड का मारलीस? मराठी शाळेत इंग्रजीचा तास चालू आहे. बाई: जंप्या, मला पॉझिटिव्ह डिग्रीचे उदाहरण दे. जंप्या: थोडा विचार करून. झाला. भारी, लय भारी, लय म्हणजे लयच भारी. हा हा हा. प्रियकर: आपल्या प्रेयसीला मला तुझ्या डोळ्यात सगळं जग दिसतं. बाजूनी जाणारा एक पुणेकर विचार: जरा कर्वे रोडवर ट्रॅफिक आहे का बघा रे. शेजारी: प्लीज, मला रविवार पुरता तुमचा तबला द्याल का हो? तबलजी: माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं. शेजारी: नाही हो, किमान सुट्टी दिवशी तरी मला शांतपणे झोपायचं आहे. आज माझ्या डोक्यात एक विचार आला, चला काहीतरी तुपानी करूयात. म्हणून मग काय, गाडी काढली आणि गेलो पेट्रोल भरायला. मुलगा: बाबा, आई आणि पत्नी यात काय फरक आहे ग? वडील: एकदम सोपं. जिच्यामुळे आपण एवढ्या मोठ्या जगात रडत रडत होतो ती आई, आणि जी पुढेही जीवनभर आपण रडतच राहावी याची व्यवस्था करते ती पत्नी.